नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आहे। फायनली डॅडींचं जे घाणेरडं रूप आहे ते सूर्यादादाच्या समोर आलेलं आहे आणि सूर्यादादाने जो निर्णय घेतलेला आहे तो इतका जबरदस्त आहे। शालन आणि मालन या दोघींनाही आता सूर्यादादा हा घरी घेऊन जाणार आहे, म्हणजे त्यांच्या घरी, जगतापांच्या घरी घेऊन जाणार आहे। कारण डॅडींनी जे काही कारस्थान केलेलं होतं ते सूर्याच्या समोर आलेलं आहे आणि त्यामुळं सूर्याने जे काही केलेला, सूर्याने जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळं डॅडींची तर वाट लागलेली आहेच, पण त्यासोबतच सगळ्या गावाने आता डॅडींच्या तोंडात शेण घालायचंच बाकी ठेवलेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। तर इकडे सूर्यादादा हा मंदिरात आहे आणि तो देवीकडे प्रार्थना करत आहे, कारण आत्ता तेजू ज्या स्थितीमध्ये आहे ती 2 जीवांची आहे। तिच्या पोटामध्ये निंबाळकरांचा वारस वाढतोय, तरीही आज त्या शत्रूने तिला जे करायला लावलेलं आहे त्यामुळं सूर्याला खूप राग आलेला आहे। परडीवरती तेजू आणि शत्रू इथं बसलेले आहेत। आता मात्र सगळ्यांना काळजी वाटायला लागलेली आहे। शालन इकडे काळजी करत आहे, ती म्हणत आहे की अहो 2 जीवाचे पोर, तुम्ही असं नका करू, तुम्ही थांबवा हे सगळं। इकडे सूर्यादादा मात्र मंदिरात आहे आणि तो देवी आईकडे प्रार्थना करत आहे, देवी आईकडे मागणं मागत आहे की माझ्या तेजूचं रक्षण कर। आज तिने स्वतःच्या पोटातल्या बाळाचाही विचार केलेला नाही, ती परडीवरती बसलेली आहे। माझी बहीण ही खरी आहे, तिने कुठलीही चूक केलेली नाही, तिच्यासाठी तू धावून जा आई, तू तिच्यासाठी धावून जा, असं म्हणत सूर्या हा तिथे मागणं मागत आहे, देवीकडे प्रार्थना करत आहे। परंतु सूर्याला मात्र कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागणार असतो ते मात्र त्याला माहीत नसतं। इकडे राजू, त्याचबरोबर धनूला तर खूप काळजी वाटायला लागलेली असते। धनू म्हणत असते की नाही, काही झालं तरी तेजू अक्का वाचली पाहिजे, असं म्हणत तिने देवाकडे प्रार्थना करत असते। आणि सूर्यादादाने इकडे तांडव नृत्य सुरू केलेलं आहे, देवीकडे तो मागणं मागत आहे की माझ्या बहिणीच्या जीवाचं रक्षण कर, माझ्या बहिणीसाठी धावून जा, असं म्हणत त्याने मागणं मागायला सुरुवात केलेली असते। सूर्या इकडे अगदी तिथे देहभान हरपून देवी आईकडे प्रार्थना करत आहे आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र सुरुवातीला शत्रूला खूप छान वाटत असतं, कारण सुरुवातीला शत्रू जो आहे तो अगदी व्यवस्थित असतो, पण शालन मात्र म्हणत असते, कारण तेजूची परडी जी असते ती तिथे हलायला लागलेली असते, तेजूला काळजी वाटत असते। परंतु इकडे शत्रू मात्र खुश असतो, त्याची परडी, ज्या परडीवरती तो बसलेला आहे ती परडी व्यवस्थित असते आणि तो मात्र खुश झालेला असतो, तेजूकडे पाहत असतो। त्याला असं वाटत असतं की चला आत्ता हिचा शेवट होणार आहे, असं त्याच्या डोक्यात असतं। त्याला जराही वाटत नसतं की नाही, आपण जे करतोय ते चुकीचं करतोय, कारण तिच्या पोटामध्ये आपलं बाळ वाढतंय ही गोष्ट सुद्धा त्याला माहिती नसते आणि तो म्हणत असतो की नाही, ते बाळच माझं नाही आहे। म्हणून तर इकडे बिचाऱ्या तेजूने हा निर्णय घेतलेला असतो, तेजूने हे सगळं ठरवलेलं असतं आणि त्यासोबतच तेजूने या निर्णयापर्यंत ती पोहोचलेली असते। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की धनू जी आहे ती गुरुजींकडे येते, गुरुजींना सांगू लागते की गुरुजी प्लीज तुम्ही काहीतरी करावं, माझी बहीण आहे ना ती 2 जीवाची, तिच्या पोटामध्ये बाळ वाढतंय हो, असं नका करू। पण गुरुजी सांगत असतात की माझ्या हातामध्ये 2 कलश आहेत आणि ह्या कलशामधलं पाणी थांबलं की मगच हे थांबलं जाणार आहे, तोपर्यंत हे कोणीच थांबवू शकत नाही आहे, काळजी करू नका, तुमच्या बहिणीला काहीही होणार नाही, असं गुरुजींनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं। आणि या बिचाऱ्या बहिणी मात्र आपल्या बहिणीसाठी त्या तिथं कासावीस झालेल्या असतात। पण हा जो डॅडी असतो त्याला मात्र आता सूर्याची जेवढी इज्जत जाईल तेवढं बरं वाटत असतं, म्हणून तर त्याने हा निर्णय ठेवलेला असतो। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सूर्या जो आहे देवी आईकडे मागणं मागत असतो। सूर्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट असते, काहीही झालं तरीही माझ्या तेजूला काही होता कामा नये, माझी तेजू ही खरी आहे, कारण आजपर्यंत गंगेसारखी ती पवित्र आहे, तिच्याकडून कधीच चूक झालेली नाही, हे सूर्याचं बोलणं असतं। इकडं बिचाऱ्या बाकीच्या बहिणी मात्र काळजी करत असतात। सूर्या पण त्याच्या परीने देवी आईकडे साकडं घालत असतो, देवी आईकडे मागणं मागत असतो, कारण काहीही झालं तरीही तेजू सुखरूप राहिली पाहिजे। इकडे त्याचबरोबर इकडे जिम सगळेजण तेजूसाठी मागणं मागत असतात आणि नेमकी शत्रूची परडी जी आहे ती पलटी होते आणि शत्रू पाण्यामध्ये बुडायला लागतो। आता मात्र डॅडींच्या बुडाला चांगलीच आग लागलेली असते आणि आता डॅडींना कळायचं बंद झालेलं असतं। आता डॅडींना काळजी वाटायला लागलेली असते की आता करायचं काय।
आता करायचं काय हा मोठा प्रश्न डॅडींच्या पुढे उभा राहिलेला असतो. कारण आता जर का यातून कोणी वाचवू शकलं नाही तर काय होणार हा मोठा प्रश्न पुढे उभा राहिलेला असतो. आणि त्यासोबतच आता डॅडी तू इकडे तेजूकडे हात जोडून माफी मागतात आणि तिला म्हणू लागतात की आत्ताच्या आत्ता हे सगळं करावं लागणार आहे आणि आत्ताच्या आत्ता हे थांबवावं लागणार आहे. सुनबाई तुमच्या बाळाला तुम्ही अनाथ म्हणून जन्माला घालू नका. प्लीज तुम्ही सूर्याला थांबवा. सूर्याच हे सगळं करू शकतो. सूर्याला बोलवा तुम्ही असं म्हणत डॅडींनी आता तेजूलाच तिथे बोलायला सुरुवात केलेली असते आणि तेजूला सांगितलेलं असतं. तेजू जोरात किंचाळते आणि त्या क्षणी सूर्या धावत येतो. सूर्या म्हणते की सूर्याला ती सांगू लागते की सूर्या वाचव. आणि मग सूर्या हा शत्रूला वाचवतो, त्याला बाहेर काढतो आणि त्याला बाहेर घेऊन येतो. तेव्हा मात्र आता शालन भयानक चिडलेली असते. कारण शालनचं असं म्हणणं असतं की कधी तुला लाज वाटणार आहे, कधी अक्कल येणार आहे, एवढा दगडाच्या काळजाचा कसा बनलेला आहेस तू. आणि इकडे शत्रू मात्र म्हणत असतो की प्रत्येक वेळेस तू माझी आई आहे का तिची आई आहे मला कळतच नाही आहे, असं शत्रूचं म्हणणं असतं. आणि शत्रू म्हणत असतो तू तिचीच बाजू घेत असतेस, नक्की तुझं काय चाललेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र शालन म्हणते की तुला लाज वाटत नाही आहे, तू तिच्यावरती आरोप करत आहे, तिच्यामुळं तू आज जिवंत आहे एवढं लक्षात ठेव. स्वतःच्या बायकोवरती आळ घेताना तुला लाज कशी वाटली नाही असं म्हणत इकडे ती मात्र त्याला ओरडत असते आणि तो मात्र निर्लज्जासारखा बोलत असतो. तिला मात्र काळजी वाटत असते की ह्या पोराला जन्माला का घातला आपण चूक केलेली आहे असं शालनला वाटत असतं. आणि शालन मात्र चांगलीच इज्जत काढत असते आणि या शत्रूला जन्माची अद्दल घडवण्याचंच तिनं ठरवलेलं असतं. त्यासोबतच इकडे ती बोलत असते तेव्हा डॅडी तिथे येतात आणि डॅडी म्हणतात की तुमच्यामुळे झालेलं आहे हे सगळं आणि आत्ता जावा आणि सुनबाईला म्हणा की चल घरी. तेव्हा मात्र हे सगळेजण म्हणू लागतात की काय आता तिला कुठल्या तोंडाने म्हणायचं हे घरी चल असं मालन म्हणू लागतं. एवढं सगळं झाल्यावर तेजू येईल असं तुम्हाला वाटतं. तेव्हा मात्र डॅडी म्हणत असतात की तुम्हाला काय फुकटचं खायला घालायचं आहे, उपयोग काय आहे तुमचा असं डॅडी म्हणतात. आणि त्या क्षणी मालनच्या खानदिशी कानाखाली वाजवतात आणि तिथे येतो तो म्हणजे सूर्या आलेला असतो आणि डॅडींनी मालनच्या कानाखाली मारलेले असते. सूर्या मात्र भयानक चवताळलेला असतो. सूर्या म्हणत असतो की बास, मला ना डॅडी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, मी तुम्हाला देव मानलेलं होतं आणि तुम्ही एवढ्या थराला जाल अशा पद्धतीने वागाल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं असं सूर्या बोलत असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता सूर्या समोर आलेला असतो, तो किंचाळलेला असतो, तो जोरात ओरडलेला असतो. आता मात्र डॅडींची वाट लागलेली असते. डॅडींना कळायचं बंद होतं कारण आता सूर्या काय आपल्याला सोडणार नाही. आणि सूर्याने आता बेल्ट काढलेला असतो आणि बेल्टने फटके द्यायला डॅडींना सुरुवात केलेली असते. मी तुम्हाला देव मानलं होतं पण तुमच्यासारखा माणूस हैवान मी बघितलेला नाही आहे, तुम्ही देव नाही आहेत तर राक्षस आहात, आत्ताच्या आत्ता तुमचा मुर्दा पाडावा अशी माझी इच्छा आहे असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र सूर्या आता म्हणत असतो की आता तुम्हाला सोडत नसतो, तुमच्या जागी दुसरं कोण असतं ना तर त्याला त्याची लायकी दाखवली असती असं म्हणत आता सूर्या जो आहे तो डॅडींना बोलत असतो. सूर्या म्हणत असतो की बास, आत्तापर्यंत तुमचं खूप ऐकून घेतलेलं आहे, तुम्हाला देव म्हणून मी तुम्हाला पूजत होतो पण आज तुम्ही जे काही केलेलं आहे ते मात्र मी कधीच विसरू शकत नाही असं म्हणत सूर्याने निर्णय घेतलेला आहे. तो म्हणतो की मी माझ्या आत्याला आणि दोन्ही आत्यांना घेऊन जात आहे, त्याचबरोबर माझी तेजू पण माझ्यासोबतच असणार आहे असा निर्णय सूर्याने घेतलेला असतो. कारण ज्या माणसाला बाईची किंमत तो करत नाही आहे त्या माणसाला त्याची लायकी दाखवली पाहिजे असं म्हणत सूर्याने डॅडींची वाट लावलेली असते. आणि तेजू, शालन, मालन या सगळ्यांना सोबत घेऊन सूर्या आता इकडे जगतापांच्या घरी निघालेला आहे. आणि सूर्याने इकडे डॅडींना चांगलाच धडा शिकवलेला आहे. प्रेक्षकांना उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे की डॅडी त्याला म्हणत असतात की अरे तुझ्या आत्याला कुठं काय केलेलं आहे. तेव्हा सूर्या म्हणतो की ती पण माझी आत्याच आहे. ज्या माणसाला बाईची किंमत नाही आहे, तो बाईची इज्जत करत नाही आहे, तिला मी सोडत नसतो, एवढं लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला मी देव मानत होतो आणि काही झालं तरी देव कधी त्या भक्त देवावर रुसून त्याच्यावर हात उचलत नाही आहे, म्हणून तुम्ही आत्ता वाचलेला आहात एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला नाहीतर तुमचा मुर्दा पाडला असता या भाषेत सूर्या बोललेला असतो. आणि आज सूर्याच्या समोर डॅडींचा खरा चेहरा आलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.